हाय हॅलो नमस्ते सत श्री अकाल. वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. ॲक्च्युली आता आज वार आहे सॅटरडे आणि आज आहे 23 तारीख 23 ऑगस्ट आहे. ऑगस्ट महिना माझा खूप फेवरेट आहे. काही मेमरीज आहेत माझ्याकडे ऑगस्ट महिन्याच्या ज्या मी जे सांगणार नाही. ग्रेट आहेत माझं पर्सनल फॅमिली पर्सनल सिक्रेट. खूप 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 सुंदर सिक्रेट आहे जे मी कधीच कोणाला सांगू शकत नाही. म्हणजे असं मस्ती मजाकमध्ये कधी बोलली असेल असं सिरियसली नाही सांगू शकत. एनिवेज नेहमीप्रमाणे कॉफी सुरुवात झाली दिवसाची. ॲक्च्युली उठले होते मी 7:30. मला 7:30ला आहे. मी लेट झोपते तेव्हा आजकाल मला उशिराच जाग येते. मी ॲक्च्युली आता उशिरा तर उठतेच आहे. मुलीला शाळेचं वगैरे पण नाही होते ना त्याच्यामुळे उशिरा उठते. तर आता उठले मी 7:30 वाजता. पाणी पण येऊन गेलं होतं. पाणी मला गेल्या 2-4 दिवसांपासून भेटत नाही आहे. फक्त मी मेन टाकी असते त्याचं कॉक चालू करून ठेवते रात्री झोपताना. ते कॉक चालू ठेवलं ना तर ते आपोआप टाकी भरते. मग सकाळचं ते थोडंफार ओव्हरफ्लो होतं कारण पाणी कमी होतं. मेसेज तर आला होता पाणी कमी येऊन. नाश्ता बनवून झाला आहे. सांबार राईस बनवलं सांबार वडा बनवला आहे. वडा सांबार कधीपासून तेच करते. होतच नव्हतं ते. कुकरला परत लावायला लागलं मला. हे नव्हतं झालं काय बोलतं. डाळ ना ती मी काल भिजवली होती ना तर मला लक्षात नाही की कालच करायचं होतं मला. ॲक्च्युली मला करायचं होतं मला काल, पण मला काल लक्षात नव्हतं ना त्याच्यामुळे ते राहून गेलं तसंच. मला फ्रीजमध्ये ठेवायला लागलं रात्री. अचानक लक्षात आलं मला की ते मी भिजवलं आहे डाळमध्ये. तर त्यात तुरीची डाळ पण भिजवली होती ना तर तुरीची डाळ मला फ्रीजमध्ये ठेवावी लागली. तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती शिजत नव्हती लवकर. दुसऱ्यांदा कुकर लावलं तेव्हा कुठेतरी ती शिजली आहे. आता फायनली शिजली आहे. पण दमली आहे, खूप दमले आहे मी आज. ॲक्च्युली मी सकाळी ब्लॉग सुरू तर केला होता. पुढचं जास्त काही मी शूट करू शकले नाही. थोडंफार काहीतरी शूट केलं असेल. मला बघायला लागेल आता काय काय शूट केलं. आम्ही गेली होती बाहेर. माझ्या आजोबाची तब्येत ठीक नाही आहे. आईच्या मावशीचे हजबंड माझ्या नातेवाईक आहेत आमचे. आईची मावशी ऑब्व्हियसली नातेवाईक आणि 2 नाते आहेत. माझ्या आईकडून आता आहे ते माझ्या आईचे मामा लागतात, काका लागतात. काका म्हणजे मावशीचे मिस्टर काका. आमच्याकडे काका बोलतात मावशीचे मिस्टर. तर ते माझ्या आईचे काका लागतात आणि माझ्या पप्पांचे मामा लागतात. सक्के दोन्हीकडून खूप सक्कं नातं आहे. हे नातं खूप विचित्र नातं आहे पण ठीक आहे. जे पण काय आहे ते आहे. तर ते दोन्ही साईडने नाते लागतात. आणि आता हे 2 नाती झाली. आता तिसरं नातं आहे का. तिसरं नातं माझ्या बहिणीचं आहे. माझ्या बहिणीचे सासू सासरे आहेत दोघे. हे सासरे आहेत. तब्येत खूप खराब होती
तर खूप दिवसांपासून मला जायचं होतं. तर ताई जायची, ताईसोबत गेली असती मी असं विचार केला. ताई पण जात असते, ताईच्या तर एकदम जवळचं नातं आहे ना, तर मी जात असते. तर माझी तब्येत सॉरी मी त्यांची तब्येत ठीक नाही मला माहिती पडलेलं. आता खूप जास्त तब्येत खराब आहे म्हणून ताईने सांगितलं मला, आणि तब्येत जास्तच खराब आहे. तर त्यांनी 80 क्रॉस केलं आहे, 80 79 असं काहीतरी आहे. पण खूप तब्येत त्यांची, आवाज वगैरे पण हे होतं, हलतोय पूर्ण आवाज होता. तब्येत खूप जास्त खराब आहे. असं वाटलं बघून आलं पाहिजे, कारण की मी काय एवढी लांब राहत नाही, मी डोंबिवलीतच राहते आणि ते सुद्धा डोंबिवलीत राहतात. मी डोंबिवली ईस्टमध्ये राहते, म्हणजे डोंबिवली वेस्टमध्ये राहतात, एवढं काय लांब नाही आहे. तर मी विचार केला की जाऊन येते. मी आज तिकडे गेले होते. बेसिकली मी 4ला गेली आणि मी 9ला आले. 5 तास, म्हणजे 5 तास लागले. आणि तिथून जाऊन परत एका मैत्रिणीच्या घरी पण गेले, तिथं ऑपरेशन झालेलं माझं. ताईची मैत्रिणी आहे पण माझ्या ओळखीची आहे. तर तिला पण बघायला जायचं होतं. तिथं माझं ऑपरेशन झालेलं होतं, अपेंडिक्स झालं होतं तिचं. तिला पण बघायला गेलो होतो. मला खूप दिवसापासून जायचं होतं मला. तुमच्याकडे जाऊ दे, आजचा मुहूर्त चांगला आहे. तिकडे गेलो आहे तर तिकडे पण जाऊन येते. तर लागलीच जाऊन आले तिकडे होतं. आता ठीक आहे दोघं पण, म्हणजे आजोबाची तब्येत जराशी आहे खराब, तर त्याचं वय पण झालं आहे ना. तर ते बघून खूप दिवसापासून पेंडिंग होतं, जायचं तिकडे गेली. तर मी आता दुसरं काही मी ब्लॉग वगैरे काहीच केला नाही आहे. आणि ब्लॉग करू शकलो नाही, कारण की मी दुपारपासून तर सकाळपासून तर जाण्याची वाईब होती, जायचं आहे म्हणून घरातली कामं संपवायची होती. आणि गेल्यामुळे टाईम गेला. तर आता मी जाऊ शकता. ब्लॉग पण मी काही बनवला नाही आहे. छोटे मोठं काय शूट केलं असेल तर ते मी ब्लॉगमध्ये दाखवेल. तर आता माझा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून माझे ब्लॉग तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. आणि कमेंट पण करा छानशी. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.